माझ्या हेअर केअर रूटीनमधील 3 असे महत्त्वाचे हेअर ग्रोथ वॉटर त्याने केस वाढतात सुद्धा आणि केस गळती कमी होते. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 3 हेअर ग्रोथ वॉटर, याला टोनर म्हणू शकता किंवा हेअर टॉनिक म्हणू शकता, खूप हेल्पफुल आहेत. केस गळती कमी होऊन केस वाढायला हे खूप मदत करतात. तुमच्यासुद्धा हेअर केअरमध्ये हे सामील करा. तर पहिलं हेअर ग्रोथ टोनर किंवा वॉटर आहे हिबिस्कस वॉटर. तर याच्यामध्ये बघा महत्त्वाचा घटक लागणार आहे जास्वंदीची फुले. दुसरे सुद्धा 2 खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 ग्लास पाण्यामध्ये फुलं घ्यायची आहेत फ्रेश अशी. तर बघा तुमच्याकडे 5, 10 कितीही फुले, कमी असली ना तरी चालतील, जास्त असली तरी चालतील, असं नाही की एवढेच पाहिजेत. थोडंसं कमी प्रमाण असलं तरी चालेल. अगदीच 2-4 असतील ना तर तुम्ही त्याच्यात मग 2-4 पाने सुद्धा ॲड करा जास्वंदीची. त्याच्यासोबतच बघा मी इकडे 2 चमचे मेथीदाणे टाकलेले आहेत. हे निव्वळ ऑप्शनल आहे. मला याचा रिझल्ट खूप छान येतो ना, त्याच्यामुळे मी मेथीदाणे आवर्जून टाकते. पण तुम्ही फक्त आणि फक्त जास्वंदीच्या फुलाचं जर हे पाणी बनवलं ना तरीसुद्धा पुरेसं आहे. चांगलं उकळून घ्यायचं आहे. थोडंसं थिक होतं, कारण की फुलामधून थोडं जेल रिलीज होतं ना, त्याच्यामुळे खूप असं पाण्यासारखं नाही, थोडंसं जेलसारखं एकदम थोडं घट्ट होतं. तर त्याच्यात मी थोडंसं खोबरेल तेल टाकलेलं आहे. आता बघा जास्वंदीची फुलं आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. केस वाढण्यासाठीचे आणि केस गळती कमी होण्यासाठी हा एक घटक खूप महत्त्वाचा आहे आणि तेवढाच पुरेसा आहे. माझ्या हेअर केअरमध्ये तर आत्ता जवळ तुम्ही बघत असाल की फुलांचा वापर करून मी पूर्ण माझं हेअर केअर करते. चांगलं मिक्स केल्यानंतर बघा एक कापसाचा गोळा घेतलेला आहे मी आणि त्याने काय करायचं आहे, चांगलं पूर्ण असं थोडं थोडं सेक्शन करून करून सगळं स्कॅल्पला हे पाणी लावायचं आहे, जेणेकरून मसाज पण होईल हाताने बोटाने आणि सगळीकडे ते स्प्रेड होईल, लागलं सुद्धा जाईल. आता इकडे बघा तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये घेऊन तुम्ही स्प्रे सुद्धा करू शकता. मी बऱ्याच वेळेला स्प्रे पण करते, पण कमी वेळ असेल आणि पटकन आपल्याला आवरायचं असेल ना तर सरळ सरळ सोप्पा आहे उपाय. कापसाचा बोळा घ्यायचा, कारण त्यात तेल आपण टाकलेलं असतं ना, त्याच्यामुळे सगळीकडे ते लागतं पण. आणि अगोदर आपल्याला पूर्ण स्कॅल्पला हे लावायचं आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आणि खूप छान हे होतं. स्प्रेने सुद्धा पटकन करू शकतो, पण तुम्हाला जे सोपं वाटेल ना तसं करा. पण बघा मला तर हे खूप छान वाटलं, कारण की याने ना मसाज पण होतो छान हाताने आणि लागलं पण जातं सगळीकडे. बघा ज्यावेळेस हेअर ग्रोथ करायची असते आपल्याला, आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकाल ना सगळ्यांना हेअरफॉलचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तर बघा सीझन जसा चेंज होतो किंवा वातावरणामध्ये जसा बदल होतो किंवा आपल्या खाण्यामध्ये, हार्मोन्समध्ये किंवा शारीरिक काही बदल होतात स्ट्रेसमुळे, केस गळतीची ना खूप सारी कारणे आहेत. पण बघा त्या केस गळतीकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे खूप टेन्शन घ्यायचं नाही. नाहीतर असं नको व्हायला की केस गळायला लागलेत आणि की आपण जास्तच टेन्शन घेतो आणि त्याने परत केस गळतील. दुर्लक्ष करायचं म्हणजे केस जरी गळत असली ना तरी त्याला लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती उपाय काय करता येईल ना याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे मला असं म्हणायचं होतं. तर बघा मी तर तसंच करत असते. माझेसुद्धा केस गळतात. असं नाही की माझे केस लांब आहेत आणि मी खूप हेअर केअर करते म्हणून माझे केस अजिबात गळत नाहीत, असं नाही. तर हेअरफॉल सगळ्यांचा होत असतो एक ठराविक टायमिंगमध्ये, कमी जास्त प्रमाणात, किंवा आपलं लाईफस्टाईल कसं आहे, आपण कुठे बाहेर जातो किंवा वातावरण काय आहे, किंवा आपण किती हे नाही का केस विंचरतो, हेअरस्टाईल करतो, वेगवेगळ्या काही गोष्टी ॲप्लाय करतो केसांवरती, त्याच्यानुसार ते बदल होतात. तर 1 तासानंतर केस धुवायचे आहेत आणि दररोज तुम्ही ते लावू शकता. दररोज लावलं ना तरी चालेल, कारण की त्याच्यात दुसरे कोणतेही घटक नाहीत. दुसरं जे वॉटर आहे ना, हेअर ग्रोथ वॉटर आहे, सगळ्यात बेस्ट, सगळ्यात इफेक्टिव्ह आहे फेनुग्रीक सीड वॉटर. तर सगळ्यात इफेक्टिव्ह आहे हे आणि याला काहीच मेहनत करायची गरज नाही. फक्त रात्रभर मेथ्या भिजवून ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते उकळवायचं आहे, चांगलं उकळवायचं. तर बघा असा कलर तयार होतो आणि त्याच्यात तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका, ऑलिव्ह ऑइल टाका, त्याच्यानंतर खोबरेल तेल टाका. तुम्हाला जे सोपं पडेल किंवा तुम्हाला ज्याचा चांगला फरक पडतो ते तुम्ही ॲड करायचं आहे आणि चांगलं आपल्या पूर्ण स्कॅल्पला ते लावायचं आहे. ते सुद्धा तुम्ही दररोज करू शकता किंवा रात्री झोपताना केलं ना तरीसुद्धा आहे. ओव्हरनाईट ते करू शकता.
खूप हेल्पफुल आहे केसांना. केस गळतीनं लगेच थांबते, म्हणजे कमी होते त्याचं प्रमाण आणि हळूहळू एक केसांमध्ये सुद्धा बदल होतो. त्याच्यासोबतच केससुद्धा वाढतात. यानंतर तिसरं आहे रोजमेरी वॉटर. तर बघा, रोजमेरीचे ड्राय लीव्हज जे आहेत की नाही, तर ते फक्त पाण्यात उकळवायचे आहेत. चांगलं उकळून घ्यायचं, जेणेकरून जे ड्राय लीव्हज आहेत की नाही, त्याचं जे गुडनेस आहेत किंवा त्याचे जे केसांसाठीचे महत्त्वाचे घटक आहेत ते पाण्यात उतरतील आणि ते जे हेल्दी वॉटर आहे की नाही ते एकदम चांगल्या प्रकारे बनेल. तर तुम्हाला काहीच करायचं नाही, एवढंच करायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. कलर चेंज होतो, छान स्मेल येतो आणि त्याच्यानंतर ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे. आता बघा, रोजमेरीचे ड्राय लीव्ह जे आहेत की नाही, आयुर्वेदिक जे शॉप असतं तिथं भेटतं, ऑनलाईन सगळीकडे हे भेटतं. हेअर केअरमधला सोपा पर्याय आहे, म्हणजे पटकन होणारं हे आहे. पटकन वॉटर तयार होतं आणि याचं असं आहे की हे लावल्यानंतर केस धुवायची पण गरज पडत नाही. तुम्ही रोजमेरी इसेन्शियल वॉटर ऑइल जे आहे की नाही ते सुद्धा घेऊ शकता आणि तेलात ते मिक्स करून लावू शकता किंवा रोजमेरी वॉटर रेडीमेडसुद्धा भेटतं. पण जेवढं आपण नॅचरल गोष्टी करू, म्हणजे ते सूट होईलच की नाही तयार माहिती नाही. म्हणून हे ड्राय लीव्हचं पटकन बनतं सुद्धा आणि लगेच लावता सुद्धा येतं. तर हे 3 वेगवेगळे जे हेअर ग्रोथ वॉटर आहेत की नाही, तर ते केसांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. फक्त जर तुम्ही स्कॅल्पला लावत असाल ना, तर केस गळती कमी होते. त्याच्यासोबतच स्कॅल्प हेल्दी व्हायला, इचीनेस जर असेल ते कमी व्हायला, त्याच्यासोबतच स्कॅल्पच्या रिलेटेड जे पण काही प्रॉब्लेम्स असतील किंवा हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी हे 3ही हेअर वॉटर खूप महत्त्वाचे आहेत. यामधील महत्त्वाचे घटक आहेत ते आपले केस वाढण्यासाठी, केसांना हेल्दी ठेवण्यासाठी एकदम पूरक असतात आणि त्याने खूप फायदा होतो. नॅचरल वस्तूंचा रिझल्ट जरी थोडा लेट असला ना, तरीसुद्धा हा भेटतो. फक्त कंटिन्यू करायचं असतं पॉझिटिव्ह माइंडने. कारण की असं नाही की एकदा केलं आणि मग रिझल्ट्स नाही भेटले, मग मी काय करू, असं नाही. तर काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो, कंटिन्यू गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यासोबतच चांगला आहार घ्या, चांगली झोप, भरपूर पाणी प्या आणि बाहेर जाताना केसांना बांधून वगैरे म्हणजे खूप गरजेचं आहेत यासुद्धा गोष्टी. तर हे 3ही वॉटर, याच्या व्यतिरिक्त अजून असे काही पर्याय आहेत, ते सुद्धा मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे की नाही, तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे 3ही वॉटर तुम्ही वेगवेगळ्या टायमिंगला यूज करा. असं नाही की एकाच वेळी 3ही करायचे आहेत. प्रत्येक केस धुण्याअगोदर यातील एखादं जरी लावलं ना, तरीसुद्धा पुरेसं आहे. तर चला, धन्यवाद.